नमस्कार. आज आपण खेकडा भज्जी कशा बनवायच्या ते पाहतोय. ते एकदम कुरकुरीत एकदम भारी असे बनतात. सोडा वगैरे काही वापरायची गरज नाही आहे. त्यासाठी 5 ते 6 कांदे मी उभे चिरून घेतले आहेत आणि त्यात हळद थोडी घातली आहे. यामध्ये मिरचीचा ठेचा 1 चमचाभर घातला आहे. ते मिरचीच्या ठेच्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता. बाहेर जे भजी मिळतात त्यामध्ये लाल तिखट वापरलं जातं. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे. कोथिंबीर थोडी चव जास्त चांगली येते म्हणून मी थोडीशी घातली आहे. आणि तो एक 5 ते 6 चमचे बेसन घालायचं. बेसन जास्त घालायचं नाही आहे, कारण की खेकडा भजीमध्ये कांदा जास्त असतो आणि त्या कांद्यामुळे कुरकुरीतपणा जास्त येतो. आता थोडं थोडं पाणी घालत हे तसं सैलसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही पाहिजे याचं बॅटर. हलकंसं सैलसर पातळ असलं की भजी जास्त कुरकुरीत होतात, म्हणजे सोडा घालायची गरज पडत नाही. आणि जर तुम्हाला ह्या भजी जास्त वेळ ठेवायच्या असतील, थोडा जास्त वेळानंतर तुम्हाला खायच्या असतील, तर मात्र तुम्हाला थोडासा सोडा घालावा लागेल, कारण की हे गरम गरम कुरकुरीत राहतात. आणि जर जास्त वेळासाठी कुरकुरीत हवा असेल तर सोडा घालावा लागेल. पण भजी हा गरम गरमच छान लागतात, गरम गरमच खाल्ल्या जातात. तेव्हा विदाऊट सोडा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघू शकता. तर तुम्ही आता बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त पातळ नाही आहे, जास्त घट्ट पण नाही आहे. आणि भजी सोडताना आपल्याला असं हातामध्ये गोळा नाही बनवायचा आहे. आपण असं रँडमली हातात ते कांदा आणि बेसनचं पीठ उचलायचं आहे आणि तेलात टाकायचं. म्हणजे ज्याने काय होईल की जे काटे येतात, म्हणजे कांदा जो आहे तो ओबडधोबड असा बाहेर तसाच राहील आणि तो कांदा असा तळला गेला की कुरकुरीत होतात भजी. त्यामुळे हातामध्ये असं गोळा सोडताना असं त्याला शेप वगैरे काही द्यायचं नाही. असं उचलायचं आणि त्यात सोडायचं, उचलायचं सोडायचं, म्हणजे छान अशा रँडम शेपमध्ये ह्या भजी बनतात आणि कुरकुरीत देखील होतात. तर बाहेर जे भजी मिळतात त्याच्यामध्ये लाल तिखट वापरलं जातं, पण मी इथे हिरवी मिरची वापरली. लाल तिखट घातलं की तेल देखील सगळं लाल होतं आणि ते लाल मिरचीचा थोडा जास्त फ्लेवर असं तेलामध्ये उतरतो आणि ते तेल इतर भाजीमध्ये सुद्धा मग चव बदलवतं, म्हणून मी इथे हिरवी मिरची वापरली. पण तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता. तर ह्या छान अशा गोल्डन कलरवरती असं तांबूस रंगावर तळून काढल्यात, कुरकुरीत छान झाल्यात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.